तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे, जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने असं काही बघितलं की त्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता महिलेनं असं काही तिच्यासोबत घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजापूर भवानीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदाच तुळजापूरमध्ये आली होती, पण तिथे तिनं जे केलं आणि तिच्यासोबत ते घडलं, अक्षरशः सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ अत्यंत व्हायरल झालेला आहे। मग असं या घटनेत काय घडलं असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल। यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं किंवा तुम्ही जर पहिल्यांदा तिथे गेला तर तुम्हाला तो धक्कादायक प्रकार बघायला मिळेल असं त्या महिलेने सांगितलेलं आहे। एक अत्यंत धक्कादायक घटना अत्यंत पवित्र स्थळी घडलेली आहे की ज्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आलेलं आहे, कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलेलं आहे तुळजापुरात, असं काय घडलं की ज्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। त्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं किंवा पाहिलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलेलं आहे। जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथे असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आलेली आहे, तिच्या जीवाला धोका आहे। मग नेमकं त्या महिलेने असं काय केलं, तिथे साक्षात तिला काय दृश्य दिसलं, काय अनुभव आला, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होऊ लागलेला आहे। चला बघूया ही संपूर्ण घटना। ही महिला पुण्याहून प्रवास करून त्या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी येणार होती आणि ती प्रचंड खुश होती, कारण ती मंदिरात पहिल्यांदाच जाणार होती। तुळजाभवानीचं मंदिर यापूर्वी तिने मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्यांकडून ऐकलं होतं, आता ती चक्क त्या मंदिरात तिथे जाणार होती। पण त्या महिलेसोबत असा काही तो प्रकार घडणार आहे की याची तिला कल्पना नव्हती। ही महिला पुण्याहून प्रवास करून त्या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी येणार होती, देवीचं दर्शन घेण्यासाठी ती येणार होती। पण या मंदिरात जेव्हा ती आली तेव्हा तिथे तिने गाडी लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार अक्षरशः तिला दिसला। मंदिराची सुमारे 12व्या शतकात यादव वंशाच्या काळात मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं, पण या घटनेचा इतिहास सगळ्या इतिहासाला काळिमा फासण्यासारखं काम आता याच ठिकाणी घडलेलं आहे। ती महिला पुढे म्हणाली, मी तुळजापूर मंदिरात निघाले। मग असं ती का म्हणाली, तिला काय म्हणणं भाग पडलं आणि गाडी पार्क करून चालत जात असताना तो तिला अनुभव काय आला। त्यांनी पाहिलं की ज्या परड्या असतात त्या परड्यांचा अक्षरशः खच पडलेला होता। त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला परड्यांचा खच पडलेला होता अक्षरशः। मग लोक ज्याला देव मानतात त्या परड्या एखाद्या भंगारात किंवा कचऱ्यात टाकल्या होत्या आणि अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। ती महिला पुढे म्हणते की जर तुम्ही मंदिरात गेला आणि मंदिराच्या साईड दुसऱ्या बाजूला जर गेला तर तिथे तुम्हाला तो अनुभव पाहायला मिळेल। अक्षरशः त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या ज्या परड्या होत्या मंदिराच्या साईडला परड्यांचा खच पडलेला होता। अक्षरशः लोक ज्याला देव मानतात त्या परड्या एखाद्या भंगारात किंवा कचऱ्यात टाकल्या होत्या, घाण अवस्थेत त्या पडल्या होत्या। आता त्या परड्यांमध्ये देवीचे फोटो होते, तेही कचऱ्यात टाकून दिले होते। देवीच्या माळा होत्या, तेही कचऱ्यात टाकून दिल्या होत्या। तर देवीच्या कवड्यांची माळ देखील कचऱ्यात फेकून दिली होती। अतिशय दुर्गंध वास तिथे येत होता, अक्षरशः पवित्र गोष्टीला कचऱ्यात फेकून दिलं होतं। मग त्या महिलेनं मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आणि इंटरनेटवर अपलोड केल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा महिला तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तेव्हा त्या महिलेला असं सांगण्यात आलं की तू व्हिडिओ अजिबात रेकॉर्ड करू नकोस किंवा तुझ्याच अंगलेटी येईल, अशा चर्चा तिथे लोकांच्या रंगल्या होत्या। पुढे या महिलेसोबत काय घडलं ते पहा। जेव्हा या महिलेने ते दृश्य बघितलं तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीन सरकली होती, कारण की त्या महिलेला असं दिसलं की तिथे अक्षरशः जे लोक देवीला त्या परड्या किंवा त्या माळा असतील किंवा ते फोटो असतील त्याला देव मानतात, अक्षरशः तेच कचऱ्यात फेकून दिले होते आणि ते घाण अवस्थेत तिथेच पडले होते, त्याची दुर्गंधी येत होती। मग महिलेने आपल्या पर्समधून मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, परंतु काही लोकांनी तिला अडवलं, पण तिने तसं अजिबात ती मागे सरकली नाही। उलट त्याचा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावरती शेअर केला।
जेव्हा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला गेला तेव्हा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. अनेक लोकांना विश्वासच बसत नव्हता, कारण की जे काही लोक येत होती ती फक्त मंदिराचा पुढचा भाग, मंदिर आसपासचाच मंदिरातील आतील परिसर फक्त पाहत होती आणि निघून जात होती, एवढंच त्या लोकांना माहीत होतं. परंतु ही महिला पहिल्यांदाच पुण्यावरून येते म्हटल्यानंतर अक्षरशः तिला संपूर्ण मंदिरातील जो काही मंदिराशेजारील परिसर असेल तो परिसर त्या महिलेला फिरायचा होता. आणि महिलेने जेव्हा त्या साईडला गेली, मंदिराचा जो भाग आहे तिथे अक्षरशः परड्या माळा टाकल्या जातात, तिथे ती गेली आणि तिथे तिला ते दृश्य दिसलं. आणि दृश्य दिसल्याबरोबर तिने लगेच आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावरती शेअर केला. सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर अजूनपर्यंतसुद्धा त्याच्यावर काहीच तेथील लोकांनी पवित्रा घेतला नाही की ते साफ करावं वगैरे, असं काहीच तिथं दिसून आलेलं नाही. अतिशय दुर्गंध वास येत होता. अक्षरशः पवित्र गोष्टीला कचऱ्यात फेकून दिलं होतं. मग त्या महिलेने मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशातून आता टीका जी आहे ती सुरू झालेली आहे. व्हिडिओमुळे संपूर्ण देशात टीका सुरू झाली. इतक्या पवित्र ठिकाणी देवीच्या पवित्र गोष्टी कचऱ्यामध्ये फेकून देणं म्हणजे किती मूर्खपणा आहे. काही मिनिटापूर्वी या परड्या देवीसमोर दिल्या जातात आणि त्यानंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात. मग नेमकं यात चूक कोणाची, मंदिर प्रशासनाची की लोकांची, यावर आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे. कारण की त्याच परड्या ज्या असतात, त्या माळा असतात, ते लोक तेथून आणत असतात आणि त्याला आपल्या देवीप्रमाणे पूजत असतात आणि त्याची पूजा अर्चना करून अक्षरशः मग अशा कचऱ्यात फेकून देणं किंवा त्या गटारासारख्या अवस्थेत तिथेच परड्या, त्या देवीचे फोटो वगैरे असतील ते तिथेच फेकून देणे, हे महिलेला ते पटलेलं नाही. तिने लगेच याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती अपलोड केला. या महिलेला खूप धमक्यासुद्धा आल्या की व्हिडिओ डिलीट कर, तुझं काही खरं नाही, अशा वगैरे खूप धमक्या आल्या. परंतु त्या महिलेनं अजिबात व्हिडिओ डिलीट केलेला नाही. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे असंच तिचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर तो व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला की ज्या काही परड्या आहेत त्या परड्यामधले फोटो आहेत. सर्व लोक काय करतात की परड्या घेतात आणि एका ठिकाणी खच करत्याचा ढिगारा घालतात आणि तिथे मग दुर्गंधी पसरते, गटारचं स्वरूप त्याला येतं. आणि अशा अवस्थेत मग लोक अशाप्रमाणे मग देवीला लोक मानत आहेत, किती घाणेरड्या पद्धतीने देवीला मानत आहेत. अशाच कमेंट्स बरेच युजरांच्या येत आहेत. कुठेतरी हे मंदिर प्रशासनाने सुधारलं पाहिजे अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच स्तरातून येत आहेत. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. असा अनुभव तुम्हाला कधी ना कधी मंदिराच्या आसपास बघायला मिळाला असेल. तुम्हाला सुद्धा कधी ना कधी त्या परड्यांचा खच पाहायला मिळाला असेल. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.